राहिलंय काढतेच. आणि मला खरंच काय रांगोळी सुचत नव्हती, पण मी ट्राय केलं. ठीक, इट्स ओके. जुगाड टाईप आली आहे रांगोळी. तसं आता खूप जास्त भूक लागलेली आहे, त्यामुळे मी आता उपीट करायला घेते. उपीटची रेसिपी मला सांगायची गरज आहे का? खूप इझी आहे. ठीक आहे. मला काय माहिती ते मला माहिती आहे का, कॅमेऱ्यापेक्षा ह्या दोघींची भीती वाटायला लागली. मी जर चुकून काहीतरी चुकले आणि सगळं ब्लॉग वगैरे संपल्यानंतर या मला आतमध्ये घेऊन बडबड बडबड करशील, असंच जर केलं तर कसं होईल, असंच जर केलं तर कसं होईल. म्हणून आयुष्यात कोणी नसेल तेव्हा रडवलं तेवढं या कांद्याने रडवलं. सो इथं आता मी मला शूट करायचं आहे, सो त्याच्यासाठी मी रेडी होते. तर माझा पिटारा मी तुम्हाला दाखवते. चला. हा, असं इकडनं ओपन होतो. हा खरं तर मम्मीचा पिटारा आहे, जो मला खूप जास्त आवडतो. आणि ह्याच्यामध्ये मेकअपचं सगळं सामान आहे. ह्याच्यामध्ये ज्वेलरीज वगैरे असतील. हां, ज्वेलरीज वगैरे सगळं आहे. आणि हे जे आहे पूर्ण मेकअप किट आहे. सो चला रेडी हो. सो पहिल्यांदा आपण प्रायमर लावू. मी इन्सलाइटचं प्रायमर घेते. प्रायमर डन. तर नेक्स्ट स्टेप आहे कलर करेक्टर आहे. तर माझे डार्क स्पॉट्स जे असतील ना, ते मी ह्याने कवर करते. ह्याच्यामध्ये कॉन्टोर सुद्धा आहे. डिफरंट टाइप्स ऑफ कलर आहेत. म्हणून दाखवते तुम्हाला, जर दिसत असतील तर दिसते. सो हे मी यूज करते. दुखले माझे हात. सो हे इन्सलाइटचं फाउंडेशन आहे. LN15 हा आहे. आणि हा मला खूप जास्त सूट करतो, कारण की मी आत्तापर्यंत जेवढे फाउंडेशन यूज केले असतील ना, मला नेहमी ना रॉंगच भेटते. एक तर तो डार्क तरी असतो सगळ्यात जास्त, किंवा सगळ्यात जास्त व्हाईट तरी असतं. सो मला हे इन्सलाइटमधून हे प्रॉपर माझ्या स्किनला सूट होतो असं भेटलेलं आहे. मला वाटतं ना, ते ब्रशेसपेक्षा ह्याने खूप चांगलं ब्लेंड होतं सगळीकडेच. तुम्ही ब्लेंडर पण यूज करू शकता. आणि दुसरं जे आहे ना, मला जेवढीपर्यंत मला माहिती आहे की ते जाड ब्रशेस जे असतात बघा, थिक थोडेसे असतात, सॉफ्ट नाही, थिकवाले ब्रश थोडेसे एवढे जाडे, ते खूप बेस्ट आहे. कारण की सॉफ्ट ब्रश जे असतात ना, ते फक्त पेंट केलं टाईप, ते ब्लेंड नाही होत प्रॉपरली. सामान असेच कुठे पण पडून असतात, एका जागेवर तुम्ही राहतच नाही. लूज पावडर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ही जी आहे इन्सलाइटचीच आहे, HD फिनिशिंग लूज पावडर. सो आपण ह्याला असं घेऊ. पहिले तर टॅप करायचं होते. जेवढं मला लूज वाटते तेवढं, जास्त पांढरे नाही दिसते. ठीक आहे. तर नेक्स्ट जे आहे ते कॉम्पॅक्ट आहे माझ्याकडे. लॅक्मेचं कॉम्पॅक्ट आहे. माझ्याकडे अजून एक आहे जे की हे होतं पॅनकेक होतं पावडर कॉम्पॅक्ट, पण ते मला सूटच नव्हतं होत. म्हणजे ऑलिव्हियाचं होता, पण तो मला सूट नव्हता होत, कारण की मी ॲक्च्युली रॉंग कलर घेतला होता माझ्या स्किन टोनचा. कॉम्पॅक्ट पॅनकेक म्हटलं,
कॉम्पॅक्ट कसं काय डार्क करायचं. सो हे लॅक्मेचं ते थोडंसं अगेन डॅप डॅप करायचं आणि मग सेटल करायचं सगळ्या गोष्टी. सो या बस थोडंच झालेलं आहे. तर पुढची स्टेप घेऊ. पुढची स्टेप आहे लिप लायनर आहे माझ्याकडे, मार्सची लिप लायनर रेड वन. आता थोडीशी लिपस्टिक जाणारच आहे नेक्स्ट टाइम शॉपिंग करायला. सो त्यावेळेस लिप लायनर आणि लिपस्टिक दोन्ही सुद्धा घेईन, कारण की हे सगळ्या ह्याच्यामध्ये तसं मॅच एवढं होत नाही. माझ्याकडे होतीये पण परत घ्यावं लागणार आहे. मी विचार करतेय की ह्याच्यावरती आता काय घालू, टिकली लावू का, मला मस्कारा पण घ्यायचा आहे. फायनली भेटला आहे काजल, फायनली. विचार चाललाय की ते काजल लावून थोडंसं स्मच नाही का करत, ते करून मी तर ट्राय करू कसं दिसेल. काय ते वेगळंच झालेलं आहे. ह्याच्यातला कुठला ब्रश कशासाठी यूज करतो, आय ब्रश साठी हा यूज करतो. ओके, सो ज्या साईडचं खराब झालं होतं नॅचरली त्या साईडचं चांगलं झालं आणि ज्या साईडचं चांगलं झालं होतं त्या साईडचं खराब झालं. कुठे गेलं जे खराब झालं ना, थोडंसं काजल थोडंसं खाली लागले ना, तर आपण कवर करू फाउंडेशन. म्हणजे मी काहीही वेअर केलं ना, काहीही मला फर्स्टली लागतो आणि मला वाटतं हे दोन जास्त सूट करते. सिल्वर सुद्धा आहे पण सिल्वर काय वाटतं मला हे वाटतं जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत. सो वी विल गो फॉर इट. कशी दिसते आता गळ्यातल्याचा प्रॉब्लेम आहे, कारण की माझ्याकडे डायमंडमध्ये गळ्यातलं काहीच नाही. जे काय डायमंडमध्ये आहेत पण ते असे आहेत जे आपण साडीमध्ये जे वेअर करतो ना ते आहे. सॉरी माझा आवाज व्यवस्थित नसेल येत, पण मी लवकरात लवकर माईक घेणार आहे. जे बॅकग्राऊंडचे आवाज जे आहेत ना ते. सो गाईज माझं शूट झालेलं आहे, आता मी थांबवते. मला अजून घ्यायचे होते पण विषय असा झाला आहे की शक्यतो मेकअप करताना ब्रश जो आहे तो इथे आतमध्ये गेला. सो इकडनं मला खूप पाणी येते, म्हणजे थोडंसं लाल झालेलं आहे. मला पटपट काढावं लागणार आहे. काय करू मेकअपचा जो पसारा आहे ना अशा प्रकारे इकडे ब्रशेस पडलेले आहेत, मेकअपचं आता किट आहे, इकडे जे आहे इकडे सुद्धा मेकअपचं सगळं पडलेलं आहे. सो मी आता ही लवकरात लवकर आवरते. चला सो आता संध्याकाळचे किती वाजलेत 8:30 झालेले आहेत आणि मम्मी आता कोथिंबीरची वडी बनवते. सो ती आज रेसिपी सांगणार आहेत की कोथिंबीरची वडी कशी बनवतात ते. आता ती इकडे कोथिंबीर वगैरे चिरून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करेल. ते मी ना मम्मी बोलतेस मग माझा आवाज सुद्धा टाकून बघ तरी एवढे लाईक्स येतील ना तुला, फक्त माझ्या आवाजाने. कॅमेरा नको आवडण्यासाठी. चल दिसत नाही काय तुला जास्त बोलायचंय तर ये ना इकडे. दे मी करतो माझं युट्यूब सगळं युट्यूब चालवा, घरात बसा, कामाला काय जायची गरज नाही. घर बसल्या पैसा दसंग ये पैसा. मस्ती
मोदीने मशीनरी दिली घरात. कशाचे? पैसे प्रत्येक लागला असता. जण नोटा छापत बसला असतं घरात. पैसा घरात नाही तरी लोकांनी हे लागते असल्यावर किती लागेल. हळद तिखट येते. तेच तर हळद पण टाके ना थोडीशी ती. हळद, तिखट, धणेपूड. पावडर धने पावडर आणि धनेपूड एकच असतं ना ग. व्हॉट एव्हर इट इज पण इट इज. आपली मराठी इंग्लिश नाही. एक्सक्यूज मी, तू मला जर इथं रोस्ट करायला आली असेल तर तिकडे जाऊन बस. ओवा घेतलेला आहे. मी तुझा ब्लॉग चांगला करतीये. ब्लॉगची पार नाही ना नाही गं, ओवा टाकला. एवढं ओवा टाकायचं. जास्त नको तुम्ही. अच्छा. तुला त्या स्पीच द्यायचं आहे का? नाही कॅमेरा चांगला वाटतो म्हणून बघत बसले. नको. यू आर नॉट VIP की मी तुला घेऊ. काय घेतलं हे? तीन पांढरे तिल. ते उगाचच प्राजक्ता तिचा हात दाखवायचं म्हणून आलेली आहे अशा प्रकारे टाकायला. काय नाही काही नाही. मला जास्त टाकायचे काय ए काय पण नको मग पानसटगिरी करायला काहीतरी. नाही जास्त असले तरी चालतात. खा तेच डायरेक्ट खा बरं. दे गं. मीठ टाकलेलं आहे. पांढरे तेल दिसून येतात का? चिटकवायचे ना त्याला. आता त्याला मिक्स करून घ्यायचं. एक्सक्यूज मी, जर टाइमपास करायचा असेल तर तिकडे जाऊन बस. इकडे येऊ नकोस. कामाची कमाई. भूक लागली तुला? पाणी थोडं थोडं ऍड करत जायचं का? ज्या प्रकारे तेलचा उद्ध्वस्त केला होता, आधी तेलामध्ये पाणी होतं, मम्मीने परत तेल टाकलंय आणि वडी तळून वगैरे घेतलेले आहेत. मस्त झालं तर वडी. आले तांबा. इकडे सांबार झालंय, इकडे वडी. आता आम्ही जेवायला बसणार.